महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जी वेबसाईट बंद पाडलेली आहे ती शासनाने जाणीवपूर्वक कारस्थान करून बंद पाडलेली आहे. उघड खोट्या कारणावरून बंद पाडलेली आहे. हे महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्या विरोधी आपण मार्ग काय काढायचे, त्याच्यावर इलाज काय आहे हे सुद्धा शांतपणे समजून घेतलं पाहिजे. इलाज आहेत. नंबर 2 प्रश्न असा आहे की हे असं का केलं, म्हणजे हा निर्णय त्यांचा बेकायदेशीर आहे. कारण बांधकाम कामगारांचा कायदा भारत सरकारने रद्द करून तो कायदा 2 श्रमसंहितेमध्ये नवीन कायद्यामध्ये घातलेला आहे आणि तो कायदा अजूनही महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला नाही. जोपर्यंत महाराष्ट्र सरकार त्याच्याबद्दल नियम करत नाही तोपर्यंत तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही. मग ही प्रक्रिया अजून पूर्ण व्हायची आहे. मग त्यांनी इतकी गडबड करून हे 13 जुलैला जे 3 JR काढलेले आहेत हे असं का केलं. त्यांना त्यांच्या पोटात दुखत होतं की त्यांचे जे सगळे पुढारी आहेत, खरे पुढारी कंत्राटदार, 4 कंत्राटदार, रोज बसून त्यांना करोडो रुपयाचे चेक्स दिले जातात. आत्तापर्यंत 28,000 कोटी रुपये जमलेले आहेत. त्यातले 21,000 कोटी रुपये त्याच्यापेक्षाही जास्त खर्च झालेले आहेत आणि किमान 18,000 कोटी या 4 कंत्राटदारांना दिले गेलेले आहेत. ते आता द्यायचं बंद पडलेलं आहे. हा नवीन कायदा आल्यामुळे या कायद्यामध्ये असं नमूद आहे की जर तुम्हाला वस्तुरूपाने कामगारांना लाभ द्यायचे असतील तर तुम्ही भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे. खरं म्हणजे असंच आहे की वस्तुरूपाने देऊच नाही म्हणून तर ती अट घातलेली आहे ना. नवीन कायद्यामध्ये हे आहे, बोर्ड तयार होणार, बांधकाम कामगारांचं उपकरण गोळा केला जाणार, योजना आहेत, सगळ्या कमी जास्त प्रमाणात योजना आहेत. म्हणजे या योजना ज्या रोखीने द्यायच्या आहेत, बांधकाम कामगारांच्या खात्यावर जी रक्कम पाठवायची आहे ती देऊच नाही कामगारांना, असं हे महाराष्ट्र सरकारचं कारस्थान आहे. त्यांना स्वतः कमिशन खाऊन भांडी असतील, डबे असतील, रक्त तपासणी करून घ्यायचं असेल तर हे सगळं आहे. आणि या सगळ्या गोंधळामध्ये जो आम्ही 13 तारखेला मोर्चा म्हणा, आंदोलन म्हणा, मुंबईमध्ये भर पावसामध्ये केलं त्यावेळेस उपसचिवांच्या बरोबर आमची चर्चा झाली. तर त्यांना आश्चर्य वाटलं की 32 लाख कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत. ते म्हटले काय सांगताय तुम्ही. मी म्हटलं मी नाही सांगत, तुमच्या वेबसाईटवर आहे, तुम्ही ओपन करून बघा. मग ते शांत झाले. ते म्हटले आमच्यासमोर हा प्रश्न आहे की हे प्रश्न सोडवायचं. आता यातला जो गुंता आहे मी तुम्हाला सांगतोय तो असा आहे की कायद्यामध्ये अपील करण्याची तरतूद आहे, कामगारांना दाद मागण्याची तरतूद आहे. जर आपला अर्ज जर का नामंजूर झाला, चुकीच्या पद्धतीनं झाला असेल तर आपण त्याच्याबद्दल अपील करू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता असं सुरू आहे. अपुरा पद्धा आहे, नावाखाली अर्ज नाकारले जातात, दिसत नाही या नावाखाली अर्ज नाकारले जातात. अनेक कारणं आदर्श म्हणून घालतात आणि अर्ज नामंजूर करतात. संधी कामगारांना दिली जात नाही. आता ही जी संधी त्यांनी कायद्यात असलेली नाकारलेली आहे ती आपण कसं प्रस्थापित करायचं हा मुद्दा आहे आणि तो प्रस्थापित करायचा मार्ग आहे. कारण जर तुम्ही हे 32 लाख अर्जामध्ये जे कोणी अर्जदार असतील नोंदणीकृत कामगार, त्यांचा जर अर्ज आता फेटाळला गेला तर त्यांना परत अर्ज त्या अर्जाबद्दल करता येणार नाही आणि तो लाभ त्यांना परत मागता येणार नाही. त्यामुळे हा विषय गंभीर आहे. म्हणून जर तुम्ही लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली अर्ज केला, विलंब माझा झालेला आहे अर्जाला मंजुरी करायला, तर मग त्याची सुनावणी त्यांना घ्यावी लागते. तो इतका मजबूत बांधणीचा कायदा आहे. अर्ज त्यांना स्वीकारावा लागतो. लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली त्याला काही तक्रार अर्जाला काही फॉर्मॅट नाही, तुम्ही कसाही अर्ज करू शकता. पोच तुम्ही घ्यायची आहे, त्यांना पोच द्या असं त्यांच्यावर बंधनकारक आहे.
एका महिन्यामध्ये त्यांनी तो निर्णय द्यायचा आहे. एका महिन्यात निर्णय जर दिला नाही नोंदणी अधिकाऱ्यांनी तर तुम्ही त्यात सहाय्यक कामगार आयुक्ताकडे पहिलं अपील करू शकता. त्यांनी जर 1 महिन्यामध्ये जर काही निर्णय दिला नाही तर दुसरा अपील तुम्ही अप्पर कामगार आयुक्तांकडे करू शकता विभागाच्या. आणि तिसरं जे अपील आहे 40 दिवसानंतर तुम्ही जे राज्य आयुक्त आहेत लोकसेवा हमी हक्क कायद्याचे त्यांच्याकडे करू शकता. आता लोकसेवा हक्क हमी कायदा म्हणजे काय? सरकारने बांधकाम कामगारांना 23 योजनेमध्ये हमी दिलेली आहे की तुमचा अर्ज कसलाही असो तो 3 महिन्याच्या आत निकाली काढण्यात येईल. खरं म्हणजे मृत्यू संबंधीचे जे सगळे कायदे आहेत ते 1 महिन्यात करायला पाहिजेत. नोंदणी आणि नूतनीकरण जे आहे ते 2 महिन्यात करायला पाहिजे आणि इतर सर्व 3 महिन्यात. तर हा कायदा 9 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेला आहे. त्यावेळेपासून मी सांगतोय बऱ्याच यूट्यूबच्या भाषणामध्ये या मुद्द्याचा समावेश आहे. आम्ही अर्ज करायला सुरुवात केली नोव्हेंबरमध्ये. आमच्याकडे 52 अर्ज होते. मग पहिल्यांदा त्यांनी उत्तर दिलं नाही, पहिल्या अपिलाला उत्तर दिलं नाही, दुसऱ्या अपिलाला उत्तर दिलं नाही. म्हणजे त्यांना इतकी मगरुरी होती त्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातल्या सचिवांना, हे काय आमचं वाकडं करणार आहे. खरं म्हणजे त्या पूर्वीच्या माजी अप्पर कामगार आयुक्तांनी त्यांना पाठवून दिलं होतं आमचं सगळं अपील, काहीही उत्तर दिलं नाही. तर प्रश्न असा आला की पुण्यामध्ये राज्य आयुक्तांच्या बरोबर यांची सुनावणी झाली आणि शेवटी 3 ऑगस्ट 2026ला राज्य आयुक्तांनी निकाल दिला. आता राज्य आयुक्त म्हणजे एक न्यायाधीशाचे अधिकार असलेले आहेत राज्याचे आयुक्त. त्यांना अधिकार आहे की हे संबंधित जे अधिकारी आहेत अर्ज नाकारणारे, दुर्लक्ष करणारे, त्यांच्यावर ते शिस्तभंगाची कारवाई शिफारस करू शकतात आणि तसं होऊ शकतं. त्याने निकाल दिला 3 ऑगस्टला 51 कामगारांना. 52वा जो अर्ज होता तो घरांच्या बद्दल होता. ते म्हटले आमच्या अधिकारात ते नाही. 51 अर्जाबद्दल त्यांनी सांगितलं की अप्पर कामगार आयुक्तांना की तुम्ही यापुढे 3 महिन्याच्या आत अर्ज हे निकाली काढले पाहिजे. आता यातले काही अर्ज जे नामंजूर केलेले आहेत त्या कामगारांना मी सांगितलेलं आहे की त्याचा अपील आपल्याला करायचं. मंजूर काही अर्ज आहेत, अजून बऱ्याच जणांना त्यातले पैसे मिळायचे आहेत, पण ते एक शिक्कामोर्तब झालं. ही केस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिली केस आहे, निकाली झालेली पहिलीच आहे 10 वर्षामध्ये. कायदा 10 वर्ष झालं लागू झालेला आहे. त्याच्यानंतर आता 173 कामगारांची केस चालू आहे लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली पुण्यामध्ये. त्याची सुनावणी 14 तारखेला झाली. त्यांनी लेखी आर्ग्युमेंट द्यायला सांगितलेलं आहे, आम्हाला लेखी म्हणणं द्यायला सांगितलेलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसेवा हक्क हमी कायद्याखाली जर तक्रारी दाखल झाल्या, सगळीकडे जर एकदम तक्रारी दाखल झाल्या, तर हा जो कायदा आहे त्या कायद्याची पायमल्ली त्यांना करता येणार नाही. या कायद्याचं त्यांनी खूप जगामध्ये कौतुक केलं होतं. बघा आम्ही जनतेला, नागरिकांना, कामगारांना हमी देतोय. पण याचं कसं अधिकाऱ्यांनी म्हणून वाटोळं केलेलं आहे हे आपण पाहतो. त्याच्यामुळे की हे करायला पाहिजे. आता मुद्दा असा आहे की आम्ही काही निकाल घेतलेले आहेत हायकोर्टमधून. 3 निकाल घेतलेले आहेत. एक पहिला निकाल घेतला तो 2021 मध्येच घेतला. 5,000 रुपये त्यावेळच्या कामगार मंत्र्यांनी बोनस जाहीर केला होता, तो मिळाला नाही म्हणून निकाल घेतला. कोर्टाने असं सांगितलं की 6 महिन्यात निर्णय करावा, तो त्याने अजून केलेला नाही. आम्ही दुसरा असा त्याच आदेश त्या ठिकाणी घेतला की आमच्या कामगार संघटनेबरोबर सचिवांना मंडळाच्या वेळोवेळी मिटिंगा करून निर्णय द्यायला पाहिजे. त्याचीही त्याने अंमलबजावणी केली नाही म्हणून सचिवांच्या विरोधी आम्ही कोल्हापूरच्या खंडपीठामध्ये उच्च न्यायालयाच्या फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याने अजून दुसऱ्या एका म्हणण्याला उत्तर द्यायचं आहे. दुसरी केस चालूच आहे आमची. या आमदारांच्या ज्या बेकायदेशीर कमिट्या आहेत त्या रद्द कराव्यात. तिसरी केस आता एक 4 दिवसामध्ये आणखीन लागते. तर हे ह्या मार्गाने सुरू आहे. परंतु न्यायालयीन दाद मागण्याचा जो मुद्दा आहे तो
पूर्णपणे यशस्वी होतो असं नाही, परंतु त्या मार्गाचा सुद्धा आपण अवलंब केला पाहिजे. आता या भारतामध्ये आपण पाहतोय की हे जे जनजीचं आंदोलन झालेलं आहे, युवकांचं आंदोलन झालेलं आहे, त्यामध्ये तर चक्क सरन्यायाधीशांनीच युवकांना काक्रोच म्हटल्यामुळे सगळी बोंबाबोंब झाली आणि या एका प्रश्नावरून सरकारला आता माघार घ्यावी लागते. ते तोंडगशी पडले, ताक फुंकून प्यावं लागतं अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे की त्यांचे जे काही बेकायदेशीर निर्णय असतील त्यांना आपण झिडकावून लावलं पाहिजे. बांधकाम कामगारांच्या बद्दल मुद्दा एवढाच आहे की त्यांनी नेमके मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत, प्रायोरिटी लक्षात घेतली पाहिजे. नुसता न्यायालयातील केस वाहत जाता कामा नये आणि नुसता काही जय म्हटल्यामुळे होतं असंही नाही. नेमके प्रश्न लक्षात घेऊन आपण योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे की जो जोरकसपणे सत्ताधाऱ्यांना लागेल, त्यांना धक्का बसेल, त्यांना भीती वाटली पाहिजे की हे जे 1 कोटीपर्यंत बांधकाम कामगार आहेत महाराष्ट्रातले, त्यांचे प्रश्न जर आपण सोडवले तर त्यांची मतं आपल्याला मिळणार नाहीत. असं एक वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे आणि सर्व संघटनांनी एकत्र येऊन हे केलं पाहिजे. आता असं काही राहिलेलं नाही की सेंट्रलाइज युनियन्स जे आहेत त्या करतात. आता तर ह्या बांधकाम कामगारांच्या आंदोलनामध्ये ह्या राष्ट्रीयकृत बांधकाम कामगार संघटनांचा आवाजच नाही. ते जाणीवपूर्वक ज्या या संदर्भातल्या कमिटी आहेत त्यांच्याबरोबर येत नाहीत आणि ज्या समित्या आहेत त्यांनी सुद्धा आता एकत्र आलं पाहिजे. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन बांधकाम कामगारांनी आवाज उठवला पाहिजे. बांधकाम कामगार जर संघटित झाले नाहीत या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तर मग आपले असलेले हक्क सुद्धा हळूहळू आपल्या हातातून निघून जातील अशी धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आपण या सर्वाबद्दल विचार करावा, गांभीर्याने विचार करावा आणि लढ्याची जोरदार तयारी करावी. हे करण्यासाठी आम्ही जे काम करतोय ते तुम्ही पाहता आणि या आंदोलनात तुम्ही खऱ्या अर्थानं हातभार लावणं गरजेचं आहे. आर्थिक मदत देण्याची गरज आहे आणि ती तुम्ही करावी असे सांगून हे जे यूट्यूब चॅनल आहे ते विनामूल्य आहे, असंघटित उद्योगातील कामगारांसाठी चालवलं जातं. ते तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा. एवढी विनंती करून मी माझे आजचे मुद्दे संपवत आहे. मी शंकर पुजारी. माझा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे 9960499366. धन्यवाद. जय भीम.